महाराष्ट्राप्रमाणेच बिहारचं राजकारणही कायम चर्चेत असतं। बिहारमध्ये तर आता थेट विधानसभा अध्यक्षांसह तब्बल 42 आमदारांच्या खुर्च्या धोक्यात आल्यात। खोटी माहिती पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय। काय आहे हे संपूर्ण प्रकरण, ज्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोनही पक्षांमधल्या आमदारांची धाकधूक ही वाढत चालली आहे। जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। पाटणा हायकोर्टानं बिहार विधानसभा अध्यक्ष डॉ. प्रेम कुमार यांच्यासोबत 42 आमदारांना नोटीस बजावली आहे। या आमदारांवर विधानसभा निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा किंवा महत्त्वाची माहिती लपवल्याचा गंभीर आरोप आहे। फक्त सत्ताधारी पक्षाचेच नाही तर विरोधी पक्षातील अनेक आमदारांचाही यात समावेश असल्यानं बिहारच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। पक्षांनुसार यात कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत त्याच्यावर सुद्धा एक नजर टाकूयात। यात भाजपचे सगळ्यात जास्त म्हणजेच 25 आमदार आहेत। आरजेडीच्या 8 आमदारांचा समावेश आहे तर जेडीयूचे 7 आमदार। सोबतच काँग्रेसचा 1 आमदार सुद्धा यात आहे आणि सीपीआय यांच्या सुद्धा एका आमदाराचा यात समावेश आहे। या आमदारांवर आरोप आहे की त्यांनी निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली मालमत्ता, गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा इतर आवश्यक तपशील हा पूर्णपणे आणि योग्यरित्या उघड केलेला नाही। निवडणूक प्रक्रियेत अनियमितता आणि नियमांचं उल्लंघन, उमेदवारी अर्जात तांत्रिक त्रुटी असणं, प्रतिज्ञापत्रात महत्त्वाची तथ्य लपवणं, मालमत्ता किंवा गुन्हेगारी खटल्यांची चुकीची माहिती देणं, चुकीच्या माहितीमुळे निवडणूक निकालांवर परिणाम होणं असे आरोप करण्यात आले आहेत। पराभूत झालेल्या उमेदवारांनी या आरोपांवरून हायकोर्टात याचिका दाखल केल्या होत्या आणि या याचिकांवर प्राथमिक सुनावणीनंतर न्यायालयानं हे गंभीर पाऊल उचललंय। पाटणा हायकोर्टानं या प्रकरणाची गंभीरता लक्षात सुद्धा घेतली आहे आणि न्यायालयानं स्पष्ट केलंय की निवडणुकीतील प्रतिज्ञापत्र ही लोकशाही व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे। मतदारांना उमेदवाराची पार्श्वभूमी, मालमत्ता आणि इतर तपशिलांची योग्य माहिती मिळवण्याचा अधिकार आहे। जर यात चुकीची माहिती दिली गेली असेल तर तो गंभीर गुन्हा मानला जाऊ शकतो आणि याच आधारावर हायकोर्टानं सगळ्या संबंधित आमदारांना सविस्तर स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत। विधानसभा अध्यक्ष डॉ. प्रेम कुमार हे भाजपचे आमदार आहेत आणि डिसेंबर 2025 मध्ये नुकतेच ते अध्यक्ष सुद्धा बनले आहेत। या नोटीसीमुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात चिंता वाढली आहे। ज्या आमदारांना नोटीस मिळाली आहे त्यांना आता न्यायालयाला आपलं म्हणणं मांडण्यासाठी योग्य उत्तर द्यावं लागणार आहे। जर हे आरोप सिद्ध झाले तर त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते आणि काही जणांची आमदारकी रद्द सुद्धा होऊ शकते। बिहारमध्ये अलीकडेच म्हणजे नोव्हेंबर 2025 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्यात आणि अशा परिस्थितीत इतक्या मोठ्या संख्येनं आमदारांवर कायदेशीर टांगती तलवार येणं राज्याच्या राजकीय स्थिरतेसाठी मोठं आव्हान निर्माण करू शकतं। या प्रकरणामुळे खरं तर बिहारचं राजकारण हे पुन्हा एकदा कोणत्या दिशेनं जातंय हे पाहणं सध्या महत्त्वाचं ठरणार आहे। बिहारच्या या सध्याच्या राजकीय घडामोडींवर तुमचं मत काय आहे आणि अशा परिस्थितीत इतक्या मोठ्या संख्येनं आमदारांवर कायदेशीर टांगती तलवार येणं राज्याच्या राजकीय स्थिरतेसाठी मोठं आव्हान निर्माण करू शकतं। या प्रकरणामुळे बिहारचं राजकारण हे पुन्हा एकदा कोणत्या दिशेनं जातं हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। बिहारच्या या सध्याच्या राजकीय घडामोडींवर तुमचं मत काय आहे? निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहितीची सत्यता किती महत्त्वाची आहे असं तुम्हाला वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।